नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज 8 डिसेंबर 2025. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 90 क्रमांकाचा डिस्कस करत आहोत. मी संदेश, द संदेश अकॅडमीमध्ये आपण हा पेपर अभ्यासत आहोत. आपला पॅटर्न असतो मित्रांनो पोलीस भरतीचा: सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. तुम्ही स्टडी करत आहात द संदेश अकॅडमीसोबत आणि आपल्या अकॅडमीचं मिशन आहे ॲट 2025ची पोलीस भरती, म्हणजे तुम्ही खाकीवरती दिसायला हवे. तुम्हाला 85+ ते 90 कसे मार्क मिळवता येईल याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे तुमच्यासाठी. तर काल आपण मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2024चा पार्ट ए डिस्कस केला होता. त्याच्यामध्ये 1 ते 25 प्रश्न आपण डिस्कस केले होते. काल ते सगळ्यांनी बघितले असं मी असं गृहीत धरतो, कारण तुम्ही अभ्यास करताय. माझ्यासोबत खोटं न बोलता तुम्ही अभ्यास करताय हे मी गृहीत धरून आजचा आपण त्याच पेपरचा दुसरा भाग म्हणजे बी सेक्शन 25 ते 50चा आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर चला, या पेपरमधला 26वा प्रश्न म्हणजे आजचा आपला पहिला प्रश्न. 26वा प्रश्न काय आला होता? पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस टिंबटिंब ऊर्जा म्हणतात. गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा नक्की सांगता येणार नाही यापैकी नाही. कोणती ऊर्जा म्हणतात? गतिज ऊर्जा. ऑप्शन क्रमांक 1 गतिज. गतिज ऊर्जा म्हणतात. गतिज ऊर्जाला दुसरं नाव काय इंग्लिशमध्ये? कायनेटिक एनर्जी. आता खालीलपैकी पाण्यात विरघळणारे म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते? विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी यापैकी नाही. कोणते पाण्यात विरघळणारे खालीलपैकी विटॅमिन कोणते? विटॅमिन सी. ऑप्शन क्रमांक 2 विटॅमिन सी. आता याच्यामध्ये पाण्यात विरघळणारे आणि ते चरबीमध्ये विरघळणारे कोणकोणते? तेव्हा तुम्हाला सांगतो, चरबीमध्ये प्रश्न जरी आला दुसरा, चरबीमध्ये विरघळणारे कोणकोणते? ए, डी, ई आणि के हे विटॅमिन काय होतात? चरबीमध्ये विरघळतात. आणि पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन सी आणि विटॅमिन बी हे दोन काय करतात? पाण्यामध्ये विरघळतात. आपल्याला ऑप्शन फक्त विटॅमिन सी आहे, त्यामुळे आपला उत्तर 2 नंबरचा ऑप्शन होणार आहे. पुढचा प्रश्न: न्यूटनचा गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात? पहिला, दुसरा, तिसरा यापैकी नाही. कोणता म्हणतात? पहिला. ऑप्शन क्रमांक 1 पहिला. आता जडत्वाचा नियम म्हणजे काय? लॉ ऑफ इनर्शिया इंग्लिशमध्ये. म्हणजे कोणताही पदार्थ जोपर्यंत बाह्य बल लागू होत नाही तोपर्यंत स्थिर राहतो व त्याची गती कायम ठेवतो, यालाच काय म्हणतात? न्यूटनचा पहिला नियम. समजलं? पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? CST मुंबई, चर्चगेट मुंबई, पुणे, नागपूर. कुठे आहे? चर्चगेट मुंबई. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी प्रवासी भारतीय दिन कोणता? 9 जानेवारी, 12 जानेवारी, 18 जानेवारी, 30 जानेवारी. कोणता? 9 जानेवारी. प्रवासी भारतीय दिन कशानिमित्त साजरा केला जातो? हा एक ते आपल्याला याचा आन्सर माहीत पाहिजे. 9 जानेवारीला महात्मा गांधी काय झाले होते? महात्मा गांधी आफ्रिकेमधून भारतात आले होते, रिटर्न परतले होते. म्हणून आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे भारत सरकारने या दिवसाला प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
2024च्या सत्रात IPLच्या विजेत्या संघाचे कर्णधार कोण होते? रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, KL राहुल. कोण होते? श्रेयस अय्यर. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. श्रेयस अय्यर. ते कोणत्या टीमचे कर्णधार होते? KKR. KKR जिंकला होता ना, KKRचे कर्णधार ते होते. चंद्रयान-2 मोहिमेतील लँडरचे नाव काय? प्रज्ञान, विक्रम, भाभा, GSLV मार्क 3. काय? विक्रम. काय नाव आहे चंद्रयान-2च्या मोहिमेचे लँडरचे? विक्रम. ऑप्शन क्रमांक 2 विक्रम. आता प्रज्ञान कशाचं नाव आहे? रोवरचं. कशाचं नाव आहे? रोवरचं नाव काय आहे? प्रज्ञान होतं. रोहर. ओके. भाभा काय आहे? ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर आहे. भाभा हे सेंटर आहे. आणि GSLV मार्क 3 काय आहे? जी GSLV आपलं सॅटेलाइट लॉन्च करायचं ते. ओके. आपला आन्सर काय आहे? 2 नंबरचं. आणि आता चंद्रयान-2 मध्ये काय काय वापरलं होतं हे एक महत्त्वाचं आहे. चंद्रयानमध्ये लॅडर वापरलं होतं. त्याचं नाव काय होतं? विक्रम होतं. दुसरं रोवर वापरलं होतं. त्याचं नाव काय होतं? प्रज्ञान होतं. आणि तिसरं ऑर्बिटर वापरलं होतं. काय? ऑर्बिटर. त्याचं नाव काय होतं? स्वतंत्र होतं. त्याचं नाव होतं स्वतंत्र. लाईल लक्षात सगळ्यांच्या. चला पुढचा प्रश्न. सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे व त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणातील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आली? आदित्य L1, चंद्रयान-1, चंद्रयान-2, PSLV एक्सल. कोणतं? आदित्य L1 हे मोहीम आखण्यात आली. ऑप्शन क्रमांक 1 हे ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. आदित्य L1. एक सांकेतिक भाषेत EST GCUV असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल हे विचारलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन दिलेले आहे 1, 2, 3, 4. आता मी तुम्हाला मागच्या 2 पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ABCD पण मी तुम्हाला लिहून देत जाईल, म्हणजे तुमच्या लक्षात राहत जाईल. तर आज पुन्हा आपण ABCD लिहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता आपल्याला पहिला काय आहे? ईस्ट. रेड मार्करनं लिहू. ईस्ट. त्याचा काय दिलेला आहे? GCUV. ओके. दुसरा काय लिहिलेला आहे? नॉर्थ. तो काय घेऊ? ब्लॅक पेनने घेऊ. चला. तो कसा लिहिला जाईल असं विचारलेलं आहे. तर आपला आपला ईच्या नंतर काय आहे? G आहे. म्हणजे एक मध्ये सोडला आणि G घेतला. ओके. नंतर एच्या नंतर काय आला पाहिजे? C. आला C. S नंतर U. आला U. आणि T नंतर V. एक मध्ये सोडला. आला +1 +1 +1 एक मध्ये सुटून पुढे गेला. आता तसंच N घ्यायचा. Nचा काय येईल? O. नाही, यांचा P येईल. आता P किती याच्यात आहे? 2 याच्यात आहे. हे 2 हा गेला, हा गेला. ओके. आपले आता 2 ऑप्शन राहिले. ओच्या नंतर काय येणार आहे? Q. Q याच्यात पण आहे, याच्यात पण आहे. आरच्या नंतर, ओच्या नंतर Q, आरच्या नंतर
टी यायला पाहिजे, आरच्या नंतर टी. आता याच्यात यस आलेलं आहे, त्यामुळे हे बी आन्सर चुकलं, आपलं हे आन्सर बरोबर आलं. याचा टी आणि टीच्या नंतर काय आलं पाहिजे व्ही, आणि एचच्या नंतर काय यायला पाहिजे जे. एवढा दिलेला पी की टी व्ही हे आपलं योग्य आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक 4. समजलं तुम्हाला? तुमची ही जर ABCD पाठ असेल ना मित्रांनो, तुम्हाला सॉल्व करायला टाईम नाही लागणार आहे. त्यामुळे ABCD पाठ ठेवा. हमखास 1 ते 2 क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये तुमचा. हे बघा, हा पण तसाच आहे. आता याच्यात ABCD लिहायची, चला लिहून घेऊ. चला, परत तुम्ही म्हणसा सर तुम्ही बोलले होते लिहिली नाही. ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. ओके. आता त्यांनी काय दिलेलं आहे, सरळ सरळ बी चा जे दिलेला आहे. हा बी आहे, हा इथपर्यंत आला जे. ओके. कितीला ए 3 3 दुने 6 7 मध्ये, आणि 8वा जे. ओके. नंतर डी चा यल दिलेला आहे, डी हा आला यल किती, त्याच्यात किती फरक आहे 3 3 दुने 6 आणि 7 म्हणजे 8 नंबरचा डिजिट आहे. सरळ सरळ आता ही लिंक आहे, सगळे एफ नंतर यल येईल. एफ नंतर एन, 1 2 3 4 5 6 7 हा एन. आता सरळ सरळ आपल्याला व्हीचा इकडची काढायची. आता प्लस आहे, हा मायनस आहे. व्हीला काय जाईल, मायनस जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 एन येईल. ओके. 1च्या नंतर 3 3 दुने 6 7 8 पी येईल. नंतर झेडच्या नंतर 3 3 दुने 6 7 8 आर येईल. आणि नंतर बीच्या नंतर काय येईल, रिव्हर्सला जायचं ना आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. काय येईल, टी येईल. हाय NPRT, ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं तुम्हाला? चला पुढचा प्रश्न. खालील गटात न बसणारा शब्द ओळखा. 52 91 56 65 कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 56. कारण मित्रांनो, हा 52 91 आणि 65 हे सगळे 13च्या टेबलमध्ये किंवा 13च्या पाड्यामध्ये येतात. 56 हा येत नाही 13च्या पाड्यात, त्यामुळं ते नाही. 4चं गुणोत्तर 80, तर 5चं गुणोत्तर किती? आता सरळ सरळ मित्रांनो, 4 गुणिले 5 गुणिले 4 किती झालं, 4 पंचे 20, 20 चोक 80 हे गुणोत्तर झालं. तसंच 5 गुणिले 6, एक पुढे गेला पुन्हा 5, 5 30 गुणिले 5 इक्वल टू 150. आलं 150 आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय? कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. काय आहे खाण्याचा सोडा? सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन क्रमांक 4. त्याचा सूत्र काय हे पण माहीत पाहिजे आपल्याला. सोडियम बायकार्बोनेटचं NaHCO3 हे सोडियम बायकार्बोनेटचं सूत्र आहे. यालाच काय म्हणतात, खाण्याचा सोडा. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय शिक्षक दिन, राष्ट्रीय युवक दिन, राष्ट्रीय एकात्मता दिन, राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता दिन. काय म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय युवक दिन. ऑप्शन क्रमांक 2. आणि तो कधी साजरा केला जातो? 12 जानेवारी.
राष्ट्रीय युवक दिन म्हणून कधी साजरा केला जातो? स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त 12 जानेवारी. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव. कोणत्या देशाचे होते? फिलिपिन्सचे होते ते. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न, राजवाड्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? कोचीन, पंजाब, कोलकाता, उदयपूर. कशाला ओळखलं जातं? उदयपूरला राजवाड्याचे शहर म्हणून. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे, उदयपूर. समर ऑलिम्पिक म्हणजे उन्हाळी ऑलिम्पिकचे गेम्स 2024 मध्ये कुठे झाले? लॉस एंजेलिस, पॅरिस, मिलान, ब्रिस्बेन. कुठे झाले? पॅरिसला झाले. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. गुढीपाडवा, चैत्र, होळी कोणत्या महिन्यात येते? ती येते फाल्गुनमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 फाल्गुन महिन्यामध्ये आपली होळी येते, मराठी महिन्यामध्ये नुसार. खालील दिवसाचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बाल दिवस, प्रजासत्ताक दिन. ओके, आता सरळ सरळ जेवढ्या ऑप्शनमध्ये त्यांचं मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट. गांधी जयंती कधी येते? 2 ऑक्टोंबर. बाल दिवस कधी येतो? 14 नोव्हेंबर. शिक्षक दिन कधी येतो? 5 सप्टेंबर. स्वातंत्र्य दिन कधी येतो? 15 ऑगस्ट. अजून एक कोणता राहिला? शिक्षक दिन, प्रजासत्ताक दिन राहिला. प्रजासत्ताक दिन कधी येतो? 26 जानेवारी. आता याच्यामधला 26 जानेवारी हा किती नंबरचा झाला? 1 नंबर. 2 नंबरला कोण आला? 15 ऑगस्ट. 3 नंबरला काय आला? 15 सप्टेंबर. 4 नंबरला काय आला? 2 ऑक्टोंबर. 5 नंबरला काय आला? बाल दिवस 14 नोव्हेंबर. त्यामुळे मधोमध कोणता येणार आहे? शिक्षक दिन येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण? तर सरळ सरळ आत्या, मावशी, मामी, काकी. कोण लागणार आहे? मामी लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. म्हणजे माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, म्हणजे तिचे वडील कोण लागणार? माझे मामा लागणार आहे. आणि तिची आई कोण लागणार? माझी मामी लागणार आहे. समजलं? थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ, बॅडमिंटन, गोल्फ, टेनिस. कशाशी संबंधित आहे? बॅडमिंटनच्या संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2. तुकाराम महाराज पालखी महामार्ग कोणता आहे? आळंदी पंढरपूर, पैठण पंढरपूर, देहू पंढरपूर, शेगाव पंढरपूर. कोणता? तुकाराम महाराजांचं देहू ते पंढरपूर. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. दक्षिण आशियातील क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजे सार्कचे मुख्यालय कुठे आहे? काठमांडू नेपाळ, इस्लामाबाद पाकिस्तान, ढाका बांगलादेश, कोलंबो श्रीलंका. कुठे आहे? काठमांडू नेपाळ. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. कथककली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ. कोणत्या राज्याचा आहे? केरळचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही? अमेरिका, रशिया, जर्मनी, चीन. कोणते? ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी. आणि 5 परमनंट म्हणजे P5 कोणते सदस्य आहे? अमेरिका, रशिया, चीन. अजून 2 कोणते?
ब्रिटन आणि फ्रान्स. हे काय स्थायित्व असलेले कायमस्वरूपी हे 5 देश आहेत. ओके. अशा प्रकारे मित्रांनो आज आपले 25 प्रश्न संपलेले आहे. म्हणजे पोलीस भरती लोहमार्ग, मुंबई पोलीस भरती लोहमार्गचा आपला पेपर संपलेला आहे. आजचे आपले 50 प्रश्न झालेले आहे. मुंबई लोहमार्ग पोलीसमधले 26 ते 50 प्रश्न झालेले आहे. या 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी वाटला तर कमेंट करून आम्हाला सांगा. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज डेली 7 PM आपला लेक्चर येत असतं. त्यामुळे व्हिडिओ बघायला घाबरू नका आणि अभ्यासात कंटिन्युटी ठेवा. तेव्हाच आपला पेपर निघेल. कारण कॉम्पिटिशन खूप आहे मित्रांनो. चला आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.